रजिस्ट्रेशन आहे। आता मला हे आठवतंय की दरवर्षी जेव्हा टेंडर येणार असतात तेव्हा आमच्याकडे गटागटाने 50-60 महिला प्रतिनिधी येतात। मॅडम प्लीज टेंडरची डेट आहे, बरोबर ना? म्हणजे मला याचं अतिशय अतिशय प्रचंड कौतुक आहे की तुम्ही लोक सगळे ऍक्च्युली रजिस्ट्रेशन काढून मग बिझनेस करता। त्याच्यासाठी तुमचं अभिनंदन। आणि त्याच्यासाठी बीएमसीचं पण अभिनंदन की त्यांच्या टेंडर प्रक्रियेमध्ये त्यांनी तुम्हाला परवाना कंपल्सरी केलेला आहे। ठीक आहे, जसं तुम्ही मिड डे मील वाले करताय, मध्यान्ह भोजन वाले करताय, तसंच प्रत्येक कॅन्टीन चालकाला देखील हे माहीत असलं पाहिजे की त्याच्याकडे परवाना असणं आवश्यक आहे। सार्वजनिक दृश्य मान्यता सर्व एफएसएसआय परवाने कॅम्पसमध्ये स्पष्टपणे आणि दृश्यमानपणे प्रदर्शित केले जाणे आवश्यक आहे। आता एखाद्या स्कूलमध्ये मिड डे मील दिलं जातंय फक्त, पण तिथे डेडिकेटेड जागा असते की नाही कुठे जेवणार आहेत विद्यार्थी त्याच्यासाठी, बरोबर आहे? तर त्या डेडिकेटेड जागेमध्ये आपण आपला परवाना, जी कोणतीही संस्था तिकडे मध्यान्ह अन्न पुरवतीये त्या संस्थेचा परवाना लावणं आपल्याला आवश्यक आहे। आणि जो आपल्याला टेंडर मिळालंय त्या टेंडरची कॉपी MDM वाल्यांबरोबरच, मध्यान्ह पोषण आहार पुरवणाऱ्यांबरोबरच प्रत्येक शाळेमध्ये देखील ती कॉपी असणं आवश्यक आहे। येतंय लक्षात? त्यामुळे कधीही तुमच्या शाळेत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट झाली तर तुम्हाला ते त्यांना देता यायला हवं, प्रोड्यूस करता यायला हवं। त्यानंतर परिपूर्ण स्वच्छता मानक FSSA 2011, आमचा जो 2006चा ऍक्ट आहे त्याच्यानुसार बरेचसे नियमन आलेली आहेत, 22च्या आसपास नियमन आलेली आहेत।